सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर एकाने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झेंड्यावर चढत आंदोलन केलं आहे। माझ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी खाली उतरणार नाही असा आंदोलनकर्त्याने पवित्रा घेतल्याने संपूर्ण परिसरात बघ्यांची गर्दी झाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। घरातील भावाचा त्रास होत असल्याचा आरोप त्याने केला असून कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे। युवकाला वाचवण्यासाठी रेस्क्यू टीम आणि पोलीस प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाले आहेत। म्हणजे पूर्ण दिंडीच हे करून येणार शेटे चौकातनं पोहे नाका तिथनं हे करणार का कोणी ठरवलं म्हणजे कसं काय किती वेळ लागतोय किती लोक सहभागी होणार आहेत एवढे सगळे लोक गोळा करायचे तिथे पार्किंगची व्यवस्था मीटिंगमध्ये बोलायला आम्हाला पुढं हां गांधी मैदान मोकळं करायचं म्हटलं तर पलीकडचं ग्राउंड सगळं ते पॅक होऊन जाणार बरोबर आहे तिथले गाड्या तिथं जाणार सगळे गांधी मैदान झालं परत इकडं राजवाडा बस स्टॉप झाला अर्धी लोक इकडं अर्धी तिकडं मग ते चित्ररथ किती आहेत म्हणून सांगितलं तुम्ही 99 कमी केलं हां तेच कारण 99 म्हटल्यावरती पूर्ण रांग इथनं नाक्यापर्यंत तर ते चित्ररथाचीच रांग होऊन जाईल ते त्यांच्यावर पण मुलं खाली लवकर आता मी वरती येऊ का आता कोणी चढला होता नाही एखादा शिडीवर तो नाही उडी मारत दुसरा जाऊ दे की कोणतरी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा
लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला